नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. परळीमध्ये जे आंदोलन सुरू आहेत त्याच्यावर सुरेश धस यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तर त्यांनी काय उत्तर दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. मीडिया समोर त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचं थोडंसं ओव्हरव्ह्यू आज आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर वाल्मिक कराड जे आहेत यांच्या वर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यासाठी जे आहेत परळीतील नागरिकांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जे आहे आंदोलन सुरू केलेले आहेत आणि परळी शहर जे आहे तर ते बंद ठेवण्याचा जो नवा पॅटर्न सुरू झालेला आहे हा आता नवीनच परळी पॅटर्न असणार आहे असंही सुरेश धस यांनी म्हटले आहे. यानंतर जे आहे तर अशा प्रकारचे जे गुंड प्रवृत्तीचे किंवा आरोपींना जेव्हा जेल होईल किंवा त्यांच्यावर आरोप होतील तेव्हा अशा प्रकारे जे आहे तर विरोध करणारेही उभे राहतील असेही सुरेश धस यांनी म्हटले आहे. हा जातीचा वाद नसून गुंडावाद आहे असेही सुरेश धस यांनी म्हटले आहे. 4-5% लोक आहेत हे असेही सुरेश धस यांनी म्हटले आहे. सगळेच नागरिक याच्यामध्ये नाही आहेत. 4-5% लोकच याच्यामध्ये गुंडवाद करत आहेत असेही त्यांचं म्हणणं होतं. परळी बंद ठेवणे हे व्यापाऱ्यांची सणाच्या दिवशी बाजारपेठ बंद ठेवणं हे त्यांचं स्वच्छने नाहीये, हे तर आपल्याला पटत नाहीये असंही सुरेश धस यांचं म्हणणं होतं. आरोपीच्या समर्थनार्थ हे आंदोलन होतात याचा पायंडा पाडणार असं दिसत आहे परळीकर. आरोपी जेलमध्ये गेला की त्याला सोडण्यासाठी लोक आंदोलन करत राहतील अशा प्रकारचा नवीन पायंडा आता परळीपासून परळी पॅटर्न सुरू होत आहे. कोणी विचारत नसते या दबावाला असेही सुरेश धस यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीने महिलांना पुढे करू नये, पुरुषांना पुढे करावे, मग आपण त्याच्यावर बोलू असंही सुरेश धस यांनी म्हटले आहे. तर अशा प्रकारे जे आहे तर परळीमध्ये जे आंदोलन सुरू आहेत वाल्मिक कराड यांच्यावर सुरुवातीला खंडणीचा गुन्हा आणि त्यानंतर त्यांच्यावर आता मकोका आणि खुनाचा जो हत्येचा जो आहे 302 लावण्यात संदर्भात जे आलेलं जे न्यायालयामध्ये झालेलं आणि एसआयटीने जे आरोप केलेले आहेत त्याच्यावर हे समर्थक जे आहेत ते आंदोलन करत आहेत. तर त्याच्यावर सुरेश धस जे आहेत आमदार आष्टीचे तर त्यांनी दिलेलं जे पत्रकार बांधवांना उत्तर होतं तर त्याची ही संपूर्ण माहिती होती. तर ही माहिती जी होती तर सुरेश धस यांनी दिलेल्या पत्रकारांना बाईट संदर्भातली होती. तर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.